नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण एक नवीन जागा थोडीशी एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. सो हा जो रोड आहे तो आपल्याला डायरेक्टली डोंबिवलीवरून ठाण्याला कनेक्ट करण्यासाठीचा रोड आहे. तो एक ब्रिज आपण रोड आणि तो ब्रिज आहे तो आपण कव्हर करतो आहे. जो उल्हास नदी जी आपली आहे, जी डोंबिवलीवरूनही जाते, त्याला मोस्टली खाडीच बोलतात लोकं. ते त्याच्यावरून तो ब्रिज जाऊन अपोजिट साईडला आणि तिकडनं नंतर तो रोडमध्ये आपला जो नाशिक हायवे आहे, जो रोड ठाण्याला जातो, त्याला जाऊन तो जॉईंट होतो. सो आपण हीच लोकेशन एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. आपण बघूयात आता ते. तो इथे समोर तुम्ही पाहू शकता. हा जो ब्रिज आहे, हाच तो ब्रिज आहे ज्याला मानकोलीचा ब्रिजही बोलतात. आणि हाच तो ब्रिज आहे जो मानकोलीवरून तसं आपल्याला डायरेक्टली ठाण्याला कनेक्ट करतो. ठाण्याला इन द सेन्स आपल्याला जे नाशिक हायवे आहे त्याला आपण मिडलमध्ये कनेक्ट करतो आणि तिथून नंतर आपण मग ठाण्याला जवळच आहे तिथून ते तिथे जाऊ शकतो. सो बेसिकली जे डोंबिवली साईडचे वगैरे लोकं आहेत किंवा जे दिवा वगैरे इकडचे कोपरवरचे जे लोकं आहेत, त्यांना आयदर त्यांना शिलफाट्यामार्गे तिकडनं ट्रॅव्हल करावं लागतं, तर त्यांना बाय रोड ट्रॅव्हलिंग करून ठाण्याला पोहोचायचं तर त्यांना तिकडनं जावं लागतं. आणि तो रोड मोस्टली जाम असतो जस्ट बिकॉज ऑफ तिकडे सर्व हेवी व्हेकल्स असतात. त्यामुळे ते मोस्टली तो जामच असतो रोड. आणि हा सेकंड ऑप्शन आहे की इकडनं ते आपण मानकोली ब्रिजवरून ट्रॅव्हल करून नाशिक हायवेला कनेक्ट करू शकता. तसा आधी त्यांना हा ऑप्शन नव्हता. हा ऑप्शन आताच झालेला आहे. याआधी ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यांना जो आपला भिवंडी मार्गे वगैरे आहे रोड आपला नाशिक हायवे, तिकडे त्यांना जो कोंडगाववरून वगैरे जातो, कल्याणवरून कोंडगाववरून तिकडनं तसं त्यांना नाशिक हायवेला कनेक्टिव्हिटी करून नंतर मग ते ट्रॅव्हल करायला लागायचं. बट आता हा जो रस्ता झालेला आहे, हा न्यू आणि खाली रोड असतो. इथे मोस्टली टू व्हीलर्स पण असतात, फोर व्हीलर्स असतात, तसे बस वगैरे मोठे व्हेकल्स पण असतात. बट बऱ्यापैकी खाली रोड असतो, तो तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ठाण्याला जाण्यासाठी. बिकॉज कसं आता नाशिक हायवेला जर तुम्ही इकडनं कल्याण मार्गे जर गेला कनेक्टिव्हिटी केली, तर तिकडे ट्राफिक वगैरे ते पूर्ण रोड जॅम असतं. तर हा मार्ग असा आहे की इथून तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊ शकता आणि रोडही खाली असतो आणि डायरेक्टली नाशिक हायवेच्या मिडलमध्ये तुम्ही तो जॉइन करू शकता. सो अशा प्रकारे हा आजचा आपला होता. आणि हे समोर तुम्ही बघू शकता की लोधाचा प्रोजेक्ट आहे पूर्णपणे. खूप मोठ्या-मोठ्या बिल्डिंग्स आहेत. लोकं इथे राहायलाही आलेले आहेत. ज्यांना डायरेक्टली जे बाईक्सने किंवा आपल्या स्वतःच्या पर्सनल व्हेकलने जे ट्रॅव्हल करतात ठाण्याला जाण्यासाठी, त्यांना हा चांगला लोकेशन आहे. आणि हा इकडचा पुढचा आता ब्रिज बघू शकता. ही पूर्ण सोसायटी किती मोठी दिसते ते. सो असाच हा आपला आजचा लोकेशन आपण कव्हर करत होतो, एक्सप्लोअर करत होतो. तर तुम्हाला हे कसं वाटेल ते नक्कीच सांगा. आणि याआधी तुम्ही कधी ह्या रोडने ट्रॅव्हल केलं आहे का? तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता तुम्ही बघू शकता की हे आपण टुवर्ड्स ठाण्याने हा जो रोड चालला आहे, तिकडनं आपण चालतो आणि इथून नंतर आपण पूर्णपणे आपल्याला पुढे नाही जायचं. आपण मधूनच रिटर्न मारूया तिथून बिकॉज हे रोड खूप लांबपर्यंत आहे, मोठा आहे. सो आपण पूर्णतः कव्हर करणार आहे. बट इकडचा हा जो ब्रिज वगैरे आहे त्या तुम्हाला दाखवायचा होता मला. बेसिकली ह्या व्हिडिओमध्ये ते शो करायचं होतं आणि इकडचा एरिया वगैरे तुम्हाला दाखवायचा होता. आणि अपोजिट साईडला तुम्ही एक मोठी अशी टाउनशिप सिटी त्यांनी तयार केलेली आहे. जिथे जे छोटे-छोटे बंगलो वगैरे असतात, ते सर्व आहे. ते आपण कव्हर करूयात नंतरही. तर हा बघा, इथून आपल्याला जो पुढे हा जो रस्ता जातो टर्न, गाड्या येत होतात तिथून जातात ठाण्याला आणि समोरचा आहे तिथून जातात आपल्या भिवंडीला वगैरे त्या साईडला जातात. आणि आपण आता इथून फिरूया आणि इकडनं अपोजिट साईडचा रोडही मी तुम्हाला दाखवून देतो की कसं आहे, काय आहे ते. सो असंच आपला आजचा हा जो व्हिडिओ होता तो आपण कव्हर करत होतो. आणि तुम्हाला दाखवायचं होतं मेनली मला की हा जो ब्रिज आहे मानकोलीचा जो ठाण्याला कनेक्ट करतो डोंबिवलीवरून. सो जे डोंबिवलीचे राहणारे वगैरे आहेत, कोपरचे वगैरे राहणारे आहेत, त्यांच्यासाठी हे चांगलं एक वे झालेलं आहे. किंवा नॉर्मलही आपलं कल्याणमध्ये जरी असेल. आणि हे बघा, हे बंगलोज वगैरे आहेत सर्व. ही मस्त छान सिटी आहे, तर इथं त्यांनी तयार केलेली आहे. नदीच्या बाजूलाच आहे, ब्रिजच्या इथूनही आहे. असे खूपसे त्यांनी बंगलोज वगैरे असे एक एरिया त्यांनी पूर्ण बनवलेला आहे. आणि बंगलोज हे सर्व आहेत. तर तुम्ही कधी एकदा व्हिजिट करून बघा. तुम्हालाही समजेल की छान लोकेशन आहे बेसिकली. असं ट्रॅव्हलिंग किंवा असं व्हिजिट म्हणजे काय, फक्त असं बघण्यापुरतं की तुम्हाला बघायचं असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तर तुम्ही इथे बंगलोमध्ये हे इन्व्हेस्ट पण करू शकता. छान-छान असा एरिया आहे आणि छान बंगलो आहेत. तसं सर्व एक सेम लेवलचे त्यांनी बनवलेले आहेत. बट एक तुमच्याकडे जर एक्स्ट्रा पैसे मनी असेल तर ऑफकोर्स तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता.
एक छोटासा पिकनिक स्पॉट तुमचा होऊन जाईल, स्वतःचा फार्म हाऊस काइंड ऑफ. सो असा आपला हा आजचा जो व्हिडिओ होता तो आपण कव्हर करत होतो. तुम्हाला हा नक्की कसा वाटला ते सांगा आणि आपण आता रिटर्न बॅक टू होम जाऊयात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे कव्हर करायचं ते आपण कव्हर केलं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आतासाठी बाय बाय.